माझ्या वजनाबद्दलच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटनंतर माझा बॉयफ्रेंड माझ्यासाठी एक भेट घेऊन आला, मेयोनेजची एक बरणी. थोडक्यात सांगायचे तर, हार्मोनल समस्या आणि औषधांमधील बदलांमुळे यावर्षी माझे वजन सुमारे 40 पाऊंडने वाढले आहे. माझी उंची 5 फूट 11 इंच आहे आणि आजची अपॉइंटमेंट खास करून माझ्या लॅब रिपोर्ट्स आणि वजनाबद्दल चर्चा करण्यासाठी होती. आमचं नातं सध्या अडचणीत आहे. आमच्यातील जवळीक खूप कमी झाली आहे आणि तो असा दावा करतो की तो अजूनही माझ्याकडे आकर्षित आहे, पण तो सतत काही मदतनीस कमेंट्स करत असतो. जसे की, जर तू फक्त व्यायाम केलास तर हे तुझ्या विचारापेक्षा जास्त सोपे होईल, किंवा तुला अजूनही भूक कशी लागते? आता कल्पना करा, जेव्हा तो माझ्या डॉक्टरांच्या भेटीनंतर घरी येतो आणि अभिमानाने मलाही भेट देतो. फुले नाहीत, कॉफी नाही, मेयोनेजची एक मोठी बरणी. जेव्हा मी त्याला कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला की मी मिडवेस्टमध्ये राहणाऱ्यांसारखं जेवण बनवते. पण खरी गंमत तर इथे आहे, तो स्वतः फक्त मिरेकल व्हिप खातो. त्याने मला सांगितले होते की तो कधीच खरा मेयो खाऊ शकणार नाही, कारण ते आरोग्यासाठी खूप वाईट असते. माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं. शेवटी मी त्याला विचारले, तू तुझ्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या वजनाबद्दलच्या अपॉइंटमेंटनंतर लगेच मेयोनेज विकत आणलास? तुला नक्की काय झालं आहे? आता त्याला वाटतंय की मी कृतघ्न आहे आणि एका सॉसवरून अतिप्रतिक्रिया देत आहे. पण हे मेयोनेजबद्दल नाहीये. ही वेळ चुकीची होती. माझ्या खाण्यापिण्याबद्दलचे त्याचे सततचे टोमणे आणि ही वस्तुस्थिती की हेल्मन्स आता आमच्या कोसळणाऱ्या नात्याचा इमोशनल सपोर्ट बनला आहे. मला समजत नाहीये की तो सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अडाणी आहे की हे मी किती सहन करू शकते हे पाहण्यासाठी त्याने आखलेला एक जाणीवपूर्वक डाव होता.